बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, माणसाच्या जीवनात अनुभव शिकण्यासाठी वर्ग नसतात व सरकारी कोणती हे नसते, योजना नसते. तर त्यासाठी येणाऱ्या जीवनात अनुभवातून माणसाला शिकावे लागते. बांधवांनो, जो येणाऱ्या अनुभवातून शिकतो आणि पुढे जातो तोच जीवनात यशस्वी होतो, आणि जो येणाऱ्या अनुभवातून शिकत नाही तो मागच राहतो. उदाहरणार्थ, एका गावामध्ये दोन तरुण होते. दोघंही उच्च शिक्षित होते आणि उच्च शिक्षित पुढे घेऊ लागले. तर एक काय करायचा, स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा, आणि दुसरा मात्र स्पर्धा परीक्षा तयारी करायचा म्हणजे अभ्यास करत असे, हे करत असे, सगळं काही करत असे. आणि दुसरा मात्र फक्त शिक्षण घेतलं आणि आला जागा निघल्या की फॉर्म भरत असे. आणि एक मात्र त्याची येणारा सिलेबस कसा असतो, काय असतो, असं असतो, सगळं काही असतो. सगळ्याचा अभ्यास करायचा, दुसऱ्याचा अनुभव घ्यायचा, सगळ्याचं मार्गदर्शन घ्यायचा, अपयशी माणसाचं, यशस्वी माणसाचं, दोघांचे मार्गदर्शन घ्यायचं आणि दोघातूनच शिकायचा. आणि एक मात्र त्यातून असं काही शिकत नसे. फक्त त्याची शिक्षण पूर्ण झालं की जायचा, फॉर्म भरायचा आणि हे करायचा. तर त्या ठिकाणी जे अनुभवी माणूस होता, दुसऱ्याचं ज्ञान घेत असे, म्हणजे लागलेल्याचं आणि न लागल्यासुद्धा मार्गदर्शन घेत असे आणि त्यातून हे करत असे, तो पुढे गेला आणि चांगला पुढे गेला म्हणजे नोकरीला लागला. आणि जे फक्त डिग्रीवर फक्त फॉर्म भरत असे तो मागं राहिला. मला सांगायचं तात्पर्य बंधवांनो एवढंच की माणसाच्या जीवनात जीवनात वर्ग नसतात, कोणताही सिलेबस नसतो शिकण्यासाठी. तर त्यासाठी येणाऱ्या अनुभवातून शिकून पुढं जावं लागते. नसता अशी मी उदाहरण सांगितल्या कथेसारखं होऊ शकते. एवढं काय सांगणं, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक सबस्क्राईब करा. सगळं म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्यासुद्धा का पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब करावं. एवढं काय सामान्य. धन्यवाद पूर्ण ऐकल्याबद्दल.